नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। चला मग आपण स्टार्ट करूया। पहिला प्रश्न आहे, युनिसेफचे मुख्यालय कुठे आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, न्यूयॉर्क। युनिसेफचे मुख्यालय हे न्यूयॉर्कमध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, G20 कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, 1999 मध्ये G20 स्थापन करण्यात आलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, जागतिक कृषी पर्यटन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, 16 मे रोजी जागतिक कृषी पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, युक्रेन या देशाची राजधानी कोणती आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, कीव ही युक्रेन देशाची राजधानी आहे, कीव, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झालं नसेल तर जॉईन करा, असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील। प्रश्न क्रमांक 5 आहे, खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, सुंदा। सुंदा गर्त ही हिंदी महासागरामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, मॅकमोहन रेषा टिंबटिंब या देशामधील सीमारेषा निश्चित करते। मॅकमोहन रेषा टिंबटिंब या दोन देशामधील सीमारेषा निश्चित करते। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, भारत आणि चीन। मॅकमोहन रेषा भारत आणि चीन या दोन देशामधील सीमारेषा निश्चित करते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे, कोणत्या देशाला भारताची सर्वात जास्त सीमा आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, बांगलादेश। बांगलादेशाला भारताची सर्वात जास्त सीमा आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे, कर्कवृत्त टिंबटिंब या राज्यातून जात नाही। तर ओडिशा या राज्यातून जात नाही, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे। कर्कवृत्त हे ओडिशा या राज्यातून जात नाही, मध्य प्रदेश, राजस्थान या तिन्ही राज्यातून जाते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे। प्रश्न क्रमांक 10 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, हंबीरराव छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती होते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे। प्रश्न क्रमांक 11, कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, प्लासीची लढाई। प्लासीची लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातलेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 12 आहे, वास्को द गामा पैकी कोणत्या राज्याकडून व्यापारी सवलती मिळवल्या? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, झामोरिन। वास्को द गामा यांनी झामोरिन या राज्याकडून व्यापारी सवलती मिळवलेल्या आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे। प्रश्न क्रमांक 13, इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, सदाशिव नीलकंठ जोशी यांनी इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व केलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे। प्रश्न क्रमांक 14 आहे, कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, सिक्कीम। कांचनगंगा हे शिखर सिक्कीम या राज्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे। प्रश्न क्रमांक 15 आहे, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, अंदमान। भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी हे अंदमानमध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 16 आहे, यमुना गंगा या दोन नद्याचा संगम कोठे होतो?
तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी प्रयागराज. यमुना व गंगा या दोन नद्यांचा संगम प्रयागराज येथे होतो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर बी आहे. प्रश्न क्रमांक 17. बोर अभयारण्य टिंबटिंब या जिल्ह्यात आहे. तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी वर्धा. बोर अभयारण्य हे वर्धा या जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 18. आंबा हे पर्यटन स्थळ कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी शिरोळ. आंबा हे पर्यटन स्थळ कोल्हापूरमधील शिरोळ या तालुक्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 19. पुण्यातील आगाखान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी कस्तुरबा गांधी यांची पुण्यातील आगाखान पॅलेस येथे समाधी आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 20. ऑपरेशन फोलो हे कोणते संस्था भारतीय संघराज्यात विलीन करण्याचे चालवलेले आहे. ऑपरेशन फोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवलेले आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी हैदराबाद. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 21. स्वामी रामनंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी नांदेड. स्वामी रामनंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे नांदेडमध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 22. स्वातंत्र्य मजदूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली. तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य मजदूर पक्षाची स्थापना केलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए नारायण लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 24. असहकार आंदोलन 1920 साली कोणत्या अधिवेशनात सुरू झाले. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी नागपूर. असहकार आंदोलन 1920 साली नागपूर अधिवेशनात सुरू झालेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे. दिनमित्रकार म्हणून कोणाला ओळखले जाते. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए मुकुंदराव पाटील यांना दिनमित्रकार म्हणून ओळखले जातात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 26. केसर ए हिंद ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आलेला आहे. केसर ए हिंद ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी पंडिता रमाबाई यांना केसर ए हिंद ही पदवी देण्यात आलेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे. ग्रामगीता कोणी लिहिलेली आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हे लिहिलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 28. तोरणमाळा पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी नंदुरबार. तोरणमाळ पठार हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे. इसापूर प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे. तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी पुसद. इसापूर प्रकल्प हे पुसद या तालुक्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 30. यशवंतराव सागर कोणत्या जलाशयाला म्हणतात. तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी उजनी. यशवंतराव सागर जलाशयाला उजनी असे म्हणतात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा आहे नक्की कमेंट करा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.